इचलकरंजी रांगोळी रस्त्यावर माणकापूर गावाच्या हद्दीमध्ये आज भीषण अपघात झाला। दुचाकी आणि डंपर यांची धडक होऊन रांगोळीतील 12वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। गणेश कांबळे असं त्याचं नाव आहे। तर गंभीर जखमी झालेल्या 2 विद्यार्थ्यांवर इचलकरंजीतील IGM रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना CPR मध्ये हलवण्यात आलं। 12वीच्या निकालाची गुणपत्रिका घेऊन घरी येताना आज संध्याकाळी हा दुर्दैवी अपघात झाला। इचलकरंजी जवळच्या रांगोळी इथं राहणारा 19 वर्षाचा गणेश कांबळे, अर्जुन मिर्जे आणि साहिल कांबळे हे तिघेजण 12वीत शिक्षण घेत होते। आज 12वी परीक्षेची गुणपत्रिका मिळणार होती, त्यामुळे तिघही आज दुचाकीवरून रांगोळीतून इचलकरंजीला आले होते। गुणपत्रिका घेऊन संध्याकाळी घरी परतत असताना मणकापूर गावाच्या हद्दीत त्यांची दुचाकी आणि डंपरची समोरासमोर धडक झाली। या अपघातात गणेश कांबळे आणि अर्जुन मिर्जे यांना गंभीर दुखापत झाली, तर साहिलच्या डोक्याला मार लागल्यानं तो प्रचंड ओरडत होता। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी ताबडतोब तिन्ही जखमींना इचलकरंजीतील IGM रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीच गणेश कांबळेचा मृत्यू झाला होता, तर अर्जुन आणि साहिल या दोघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना ताबडतोब कोल्हापुरातील CPR रुग्णालयात पाठवलं। या अपघाताची माहिती समजताच तिन्ही तरुणांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी IGM रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येनं जमले होते। तरुण गणेश कांबळेवर मृत्यूनं घाला घातल्यानं त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला।